नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अस्मिता प्रताप काकांना जाब विचारते, मी माझं बँक अकाउंट फ्रीज का केलंय, मला उत्तर हवंय. तेव्हा प्रताप काका म्हणतात, तुला उत्तर हवंय ना, मग ऐक. तुझ्या अकाउंटमधून एवढ्यात बरेच ट्रान्झॅक्शन झाले होते. कधी 3 लाख, कधी 4 लाख, 5 लाख, 2 लाख असे मोठमोठे ट्रान्झॅक्शन बघितल्यामुळे बँकेने तुझं अकाउंट फ्रीज केलं होतं. तुला एवढ्या पैशाची गरज कधीपासून भासायला लागली? कुठे वापरले तू पैसे? अस्मिता म्हणते, माझे पैसे मी वापरू पण नाही शकत का डॅड? कल्पना काकू म्हणतात, ते पैसे तू कमवलेले नाही आहे, म्हणून तुला सांगावं लागेल तू कुठे वापरले. अस्मिता म्हणते, सचिनला कर्ज फेडण्यासाठी पैसे लागत होते म्हणून मीच त्याला कार्ड दिलं होतं. अर्जुन पण म्हणतो, अस्मिताई आता तरी डोळे उघड आणि बघ, सचिन त्याच्या मुलासाठी एक ड्रेससुद्धा घेऊ शकत नाही आणि जे पैसे तुझ्या अकाउंटमध्ये आहे ना ते बाळासाठी सेव्हिंग करून ठेव. सायली पण म्हणते, अस्मिता ताई तुम्ही बाबांशी असं नव्हतं बोलायला पाहिजे. तेव्हा सचिन मनातच म्हणतो, आता यांच्या सगळ्यांसमोर ड्रामा करावा लागेल. बरं ठीक आहे, मला नाही ना द्यायचे पैसे आम्हाला, तर नका चालू करू अकाउंट. इथून पुढे मी आणि अस्मिता तुमच्याकडे 1 रुपयासुद्धा मागणार नाही आणि माझं कर्ज कसं फेडायचं आहे ते मी बघेल. तिथून निघून जातो. तर अस्मिताला पण थोडं वाईट वाटत असतं की तिच्या डॅडबरोबर ती असं का बोलली, कारण प्रताप काकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. अस्मिता आवाज देते त्यांना, पण ते काही त्याच्याकडे बघत नाही. अजून कल्पना काकू त्यांना धीर देतात. सायली अस्मिताकडे येते, अस्मिता ताई तुम्ही एका माणसाची पाठराखण करताना तुमची नाती गमावू नका. अजूनही वेळ गेलेली नाही आहे, विचार करा. अस्मिता तिथून निघून जाते. तर सायली प्रताप काकांना म्हणते, तुम्ही काळजी करू नका बाबा. सचिन भाऊजींच्या अशाच वागण्यामुळे अस्मिताईंना त्यांचं खरं रूप दिसणार आहे. त्याच वेळेला अश्विन येतो तन्वी करत, पण तन्वी काही घरात नसते. कल्पना काकूंना विचारतो, तन्वी कुठे आहे, बघितलं का तिला? तेव्हा कल्पना काकू म्हणतात, तुझी बायको सकाळपासून बाहेर गेली आणि ती कधी सांगून जाते का कुठे चालली ते? तर प्रिया जेलमध्ये आलेली असते नागराज काका आणि मैपत चिकरेंना भेटायला. मैपत चिकरे म्हणतात, बबली लोखंडे आज जेलमधल्या माणसांची कस का आठवण आली तुला? प्रिया हात जोडून दोघांना पण विनंती करते, दमली मी आता. मैपत चिकरे म्हणतात, अरे नाग्या बबली दमली. प्रिया म्हणते, मी थकली आता. तर नागराज काका म्हणतात, अरे मैप्या बबली थकली आता. दोघंही तिची मजा घेत असतात. मला खरंच तुमच्या मदतीची खूप गरज आहे. तेव्हा नागराज काका म्हणतात, कॅमेरा असायला हवा होता, तिचा फोटो काढून भिंतीवर टांगला असता. तेव्हा मैपत शिकरे म्हणतात, ए बबली नेमकं झालंय तरी काय? प्रिया सांगते, अर्जुन सायलीला माझ्याबद्दल सगळं कळालंय की मी बबली लोखंडे आणि ते कधीही माझं पितळ उघडं पाडू शकतात. तुम्हाला तर माहिती हे सगळ्यांसमोर आल्यानंतर माझी काय अवस्था होईल. यामध्ये मला तुमची मदत हवी आहे. नागराज काका म्हणतात, आम्ही तुझी मदत का करायची? प्रिया म्हणते, तुमच्यासाठी मी खूप मोठी गोष्ट करणार आहे. 1 आठवड्याच्या आत तुम्हाला बाहेर काढेल, पण त्यासाठी तुम्हाला माझं काम करावं लागेल. अर्जुन सायलीला कायमचं संपवावं लागेल आणि हे तुम्ही जेलमध्ये असताना सुद्धा करू शकतात. तेव्हा नागराज काका आणि मैपत शिकरे तर विचार करतात, तू तर साक्षीच्या मार्गाने चालणारी होती ना, खून खराबा करायचा नाही, शांतीच्या मार्गाने होत असेल तर ते करायचं. त्या म्हणते, आता पाणी माझ्या गळ्यापर्यंत आलंय, तर जीव वाचवण्यासाठी मला त्यांना संपवावंच लागेल. नागराज काका म्हणतात, तुझ्याकडे वकील नाही काय नाही का, तू स्वतःच वकील झाली आम्ही जेलमध्ये आल्यानंतर, कसं सोडवशील आम्हाला? तेव्हा प्रिया म्हणते, वकील आहे माझ्याकडे, पाहिजे तर उद्याच मी तुमच्यासमोर उभं करते. तेव्हा मैपत चिकरे म्हणतात, तू वकिलाला उद्या आमच्यासमोर उभं करशील, परवा आम्ही अर्जुन सायलीला मारू, तेव्हा तर तू इकडे फिरकणार सुद्धा नाही, कारण तुझा रस्त्यातला काटा मिटलेला असणार ना, तुला काय गरज आमची परत? प्रिया म्हणते, तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर आपण तिघांनी एकत्र यायला हवं. साक्षीसुद्धा एवढ्या दिवसात तुमच्यासाठी वकील शोधू शकली नाही, कारण तिच्या मागावर पोलीस आहे. तसं मी शोधू शकते. तेव्हा तुम्ही माझी मदत करा आणि मी तुमची करेल. तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. दोघंही एकमेकाकडे बघून विचार करतात. तर दुसरीकडे अस्मिता रूममध्ये आल्यानंतर सचिनला म्हणते, सचिन तू मला डॅडला जाब का विचारायला लावला? मन दुखवलं मी त्यांचं. आधी मी त्यांच्याशी असं कधीच वागलेले नाही, माझंच चुकलं. तो व्हिडिओ बघितल्यानंतर मी तो विषय तिथं सोडून द्यायला पाहिजे होता. मला फोर्स केला आणि जाब विचारायला लावला. तेव्हा सचिन म्हणतो, अगं मला तुझ्यावर कीव येते, तू मूर्ख आहेस की वेडी हेच कळत नाही. तुझ्या घरचे तुला वेड्यात काढताय आणि तू वेड्यात निघते. तर बायका बघ नवऱ्यांसाठी किती करतात, पण तू माझ्यासाठी काहीच करू शकत नाही. एकदा काय पैसे दिले तर लगेच बोलून दाखवलं. लग्नानंतर तुझा सगळा खर्च मीच करत होतो ना, मी बोललो कधी? तू चांगली बायको कधीच बनू शकत नाही
रागाने तिथून निघून जातो. तर प्रिया बाहेर आल्यानंतर अश्विनला फोन करून सांगते, मी तुला बोलली होती ना माझी मैत्रीण आजारी आहे, तर मी तिच्याकडेच आली होती. अश्विन म्हणतो, अगं जाताना घरात आधी कोणाला तरी सांगून जायचं ना, मला तरी फोन करून कळवायचं. प्रिया म्हणते, अरे सगळे झोपलेले होते ना, मग कशाला कोणाला डिस्टर्ब करू. तिची अचानक तब्येत बिघडल्यामुळे मला यावं लागलं लगेच. अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे, नेमकं तिला झालं काय. तर प्रिया सांगते, अरे तिला खूप चक्कर यायला लागली आणि उलटी पण होत होती, म्हणून मला यावं लागलं ना पटकन. तर अश्विन म्हणतो, ठीक आहे, मी मेडिसिन लिहून देतो, तू ते मेडिसिन घेऊन ये आणि तिला दे, तिला बरं वाटेल. प्रिया म्हणते, आम्ही त्यांच्या फॅमिली डॉक्टरला भेटलो, आता ती बरी तशी, मला यायला थोडा उशीर होईल, आईला तसं सांगून दे. त्यानंतर ती वकिलाकडे जाते. तुम्हाला नागराज किल्लेदार आणि महिपत शिकरेंची केस लढावी लागेल, त्यासाठी हवे तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे. तेव्हा ते वकील म्हणतात, तुम्हाला तर माहिती आहे महिपत शिकरे तरी बेलवर बाहेर निघू शकतात, पण नागराज किल्लेदारांचं बाहेर निघणं अवघड आहे, त्यांच्यावर बरेच गुन्हे दाखल आहेत. या पैसे समोर ठेवते वकिलाचं तोंड बंद करण्यासाठी. वकील म्हणतात, म्हणजे मला समजलं नाही. प्रिया सांगते, तुम्हाला तर माहितीच आहे अर्जुन सुभेदार आणि रविराज किल्लेदारांनी किती प्रयत्न केले नागराज किल्लेदार आणि महिपत शिकरेंना अडकवण्यासाठी. तेव्हा तुम्ही तोंड बंद करायचं की हे काम मी तुम्हाला सांगितलंय आणि तुम्ही फक्त तेवढंच करायचंय जे मी तुम्हाला सांगेल. वकील म्हणतात, म्हणजे मी वेगळं काही करायचंय का. तर प्रिया त्यांना सांगते ते काय आपल्याला ऐकवलं नाही आहे. त्यानंतर अर्जुन म्हणतो, चल बायको, आधी आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन. तिला उचलणार तेव्हाच ती म्हणते, अहो मी चालू शकते. तर तिचा हात धरून चालत असतो. कल्पना काकू म्हणतात, अगं सायली प्रॅक्टिस करतोय, तू जेव्हा प्रेग्नेंट होशील ना तेव्हा तुझी अशीच काळजी घेईल तो. हळूच पाय टाक, हळूच अशी चाल, हळूच वाक. दोघांची पण चेष्टा करत असतात आणि हे तुम्ही मनावर घ्या बरं का दोघांनी पण. अस्मिताच्या बाळाबरोबर तुमचं बाळ पण मोठं होईल. तर सायली लाजत असते. अर्जुनला थोडं टेन्शन येतं. मध्ये आल्यानंतर तो विचार करत असतो तेव्हा सायली त्याला विचारते, हो एवढा काय विचार करताय. अर्जुन म्हणतो, मॉम डॅड जे आत्ता म्हटले बाळाबद्दल तोच विचार करत होतो. मी चांगला बाबा होऊ शकेल का. मला डॅडसारखं बनायचं आहे. आम्ही लहान असताना त्यांनी आमच्यावर खूप चांगले संस्कार केले, खूप काळजी घेतली आमची. अजून मी तयार नाही असं मला वाटतंय. का सायली पण म्हणते, मला पण आई व्हायला आवडेल, पण तुम्ही जेव्हा तयार व्हाल ना तेव्हा मला सांगाल, मी कुठलाही हट्ट करणार नाही. अर्जुन म्हणतो, बरं ते ठीक आहे, आता आपण जायचं आधी हॉस्पिटलमध्ये. त्यानंतर सायली खाली आलेली असते. तर हॉलमध्ये अस्मिता रडतच येते. सायली तिला विचारते, काय झालं अस्मिताई. अस्मिता म्हणते, अगं सायली काय करू काहीच समजत नाही. नवऱ्याची बाजू घेऊन बोलली तर घरचे दुखावतात, तरी देखील तो माझा घरच्यांसमोर अपमानच करतो, चिडचिड करतो माझ्यावर. मला या सगळ्यातनं बाहेरच पडता येत नाही आहे, काय करू मी. तर सायली सांगते, तुम्ही डोळे उघडा अस्मिताताई, समोरच्यावर आंधळा विश्वास ठेवू नका आणि आंधळं प्रेम पण करू नका. तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेत असेल तर कोणालाही गैरफायदा घेऊ देऊ नका. अस्मिता पण विचार करत राहते. सायली मनातच म्हणते, आत्ता अस्मिताताईंच्या मनामध्ये सचिन भाऊजीबद्दल प्रश्न तरी यायला लागले. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं जेलमध्ये नागराज काका म्हणत असतात, अर्जुन आणि सायलीचा खेळ खल्लास. महिपत शिकरे म्हणतात 113%. तर अर्जुन सायली हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. त्याच वेळेला काम झाल्यानंतर ते कारमध्ये बसतात. तिथेच एक माणूस असतो, तो फोनवर बोलतो. दोघंही गाडीमध्ये बसले. त्याच वेळेला समोरून एक ट्रक येते आणि दुसरीकडे घरातले सगळेच न्यूज बघत असतात फोनवर. अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार यांच्या गाडीचा भीषण अपघात. या तर त्यांच्यासमोर रडण्याचं नाटक करते, पण नंतर स्वतःच एकटी खूप जोरजोरात हसत असते. उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. नक्की काय झालं ते बघायला मिळेल. तेव्हा पुन्हा भेटूया, ठरलं तर मागच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.